माहिती समोर आलेली आहे की जवळपास 12,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। त्याच्यामुळे सरकारला 162 कोटी रुपयांचा चुना लागलेला आहे। मी याआधी सुद्धा अनेकदा या संदर्भामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या बद्दल चांगलं आणि वाईट दोन्ही पद्धतीचे ऑब्सेशन्स लोकांना झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा कालावधी म्हणजे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काढायचं आणि स्कीम कशी चुकीची आहे तो एक प्रयत्न हा सातत्याने होत चाललेला आहे। आम्ही त्या संदर्भात आधी माहिती दिली की जे आम्हाला IT डिपार्टमेंटनी ही माहितीच्या अधिकारात म्हणजे डिपार्टमेंटनीच दिलेली माहिती आहे, ही काही नव्याने कुठं आलेली माहिती नाही आहे। ज्या वेळेला माहितीचा अधिकार हा डिपार्टमेंट किंवा त्या विशिष्ट विभागाकडनं किंवा त्या संबंधित सेक्शनकडनंच ती माहिती मागवली जात असते, जी आहे वस्तुस्थिती ती माहितीच्या अधिकारातून समोर आलेली आहे। त्याच्यामध्ये काही असं नाही आहे की नव्याने काहीतरी शॉकिंग कुणीतरी शोधून काढलेला आहे। 12-14 हजारचा डेटा हा आम्हाला IT विभागाकडनं मिळालेला आहे। आम्ही त्याचं बायफर्केशन करत आहोत की त्या 12-14 हजारमध्ये अशा महिला आहेत का की ज्या जेन्युइन लाभार्थी आहेत पण त्यांच्या बँकमध्ये अकाउंट्स नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला आहे का, किंवा असे काही आहेत का की ज्यांनी दिशाभूल करून तो लाभ घेतलेला आहे का, याचं सविस्तर बायफर्केशन आल्याशिवाय आपण ते चुकीचंच आहे का योग्यच आहे अशा पद्धतीचा निकष त्या ठिकाणी काढणं हे चुकीचं नाही। साधारणपणे त्यांना क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल। शेवटी महिलेचं अकाउंट हे महिलेकडेच असलं पाहिजे। त्यावेळेला 28 जूनला ही ज्या वेळेला योजना जाहीर केली 1 जुलैपासूनच फॉर्म्स भरण्याची इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होती। मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की 50 लाख असे अकाउंट्स आहेत ज्यांचं आधार सीडिंगच नव्हतं, जे या योजनेच्या निमित्ताने करण्यात आलं। म्हणजे त्याचा बेनिफिट त्यांना ह्या स्कीम पुरतच नाही, पुढेही त्यांचं जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड राहणार आहे। पण असे काही असतील ज्यांचं कदाचित स्वतःचं खातं नसेल, घरातलं एकच खातं असेल पुरुषाचं आणि त्यांनी ते त्यांच्या फॉर्ममध्ये भरलेलं असू शकते। काही असे असू शकतात की त्यांच्याकडे तो रॉ डेटा आला आहे पण तो क्रॉस व्हेरीफाय आम्हाला ग्राउंड लेवलला करणं गरजेचं आहे। त्यामुळे या सगळ्या बाबी आहेत जिथपर्यंत आमच्याकडे त्या संदर्भातला फायनल डेटा आणि बायफर्केशन येत नाही, त्यामुळे त्याबद्दलची टिप्पणी किंवा एखाद्या कन्क्लुजनला आपण येणं हे काही योग्य राहणार नाही। लाडकी बहीण योजनेचा तुमचा आत्ताच 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला असेल। रक्षाबंधनाच्या निमित्ताने हा हप्ता देण्यात आलेला होता, परंतु लाडक्या बहिणी आता वाट पाहत आहेत तो म्हणजे तुमचा 14वा हप्ता जो की तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे। त्या लाडक्या बहिणींचे 1500 रुपये म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी जमा होणार त्याबद्दल तुम्ही वाट पाहून असाल। तुम्हाला प्रतीक्षा लागलेली आहे का, तुम्ही वाट पाहताय का 14व्या हप्त्याची म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा सर्वांनी, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर बघा, लाडकीच्या खात्यामध्ये 1500 रुपये कधी जमा होणार? ऑगस्ट महिन्याचा हप्ता लांबणीवरती जाण्याची देखील शक्यता आहे, कारण की बघा लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो लांबणीवरती जाऊ शकतो। महिना संपायला अवघे 3 ते या ठिकाणी 4 दिवस राहिलेले आहेत, तरी देखील अजून कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही की कुठल्या तारखेपर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात। उरलेले शेवटचे हे 2 ते 3 दिवस जे आहेत लाडकी बहीण योजनेचे, त्या दिवसामध्ये 1500 रुपये कधी मिळू शकतात का, किंवा हा हप्ता लांबणीवरती जाऊ शकतो का, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी येणार असा प्रश्न तुमच्याकडून विचारला जात असेल। लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवरती जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे, जो की तुमचा ऑगस्ट महिन्याचा म्हणजेच 13वा हप्ता भेटल्यानंतरचा हा 14वा हप्ता असणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता कधी येणार? ऑगस्ट महिना संपायला अवघे या ठिकाणी 3 ते 4 दिवस राहिलेले आहेत। लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवरती जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। ऑगस्ट महिना संपायला अवघे या ठिकाणी 3 ते 4 दिवस राहिलेले आहेत। अद्याप योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट जी आहे ती देण्यात आलेली नाही, त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की हा हप्ता देखील लेट होऊ शकतो का, कारण की मागचे जर आपण बघितले 3 ते 4 हप्ते लेट झालेले आहेत। जसं की एप्रिल महिन्याचा हप्त्यापासूनचे आपण आतापर्यंत जर बघितलं तर प्रत्येक हप्ता लेट होताना दिसत आहे। त्यामुळे सरकारने कुठली तरी एक तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून त्या तारखेपर्यंत पैसे जमा होऊ शकतात, कारण की लाडक्या बहिणी 1 तारखेपासून शेवटच्या तारखेपासून या ठिकाणी वाट पाहत राहतात, परंतु पैसे मात्र जमा होताना दिसत नाहीत। त्यामुळे सरकारने 1 तारीख फिक्स करणं गरजेचं आहे। तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स करायला पाहिजे? त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सर्वांनी नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। 1 तारीख फिक्स झाल्यास लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार नाही, कारण की आपण जर बघितलं एप्रिल महिन्याचा हप्ता
जेव्हापासून सुरू झाला म्हणजेच एप्रिल महिन्यापासून एप्रिलचा हप्ता मेमध्ये जमा झाला, पहिल्या आठवड्यामध्ये मेचा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला आणि जूनचा हप्ता जो आहे तुमचा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात आला. त्यानंतर जुलै महिन्याचा हप्ता देखील रक्षाबंधनाच्या निमित्तानं ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देण्यात आला. त्यामुळे या ठिकाणी सलगपणे या ठिकाणी आपण जर बघितलं 3 ते 4 हप्ते लेट होताना दिसत आहेत. तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अजून माहिती जी आहे अधिकृतपणे समोर आलेली नाही, जो की तुमचा ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आहे. कदाचित गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी हे पैसे जमा होऊ शकतात असं सांगण्यात आलेलं होतं, मात्र हा हप्ता देखील अजून जमा झालेला नाही. कदाचित लांबणीवरती देखील जाऊ शकतो असं देखील बोललं जात आहे. गेल्या अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो लांबणीवरती जाताना आपण बघितलेला आहे, जो की एप्रिल महिन्यापासूनचे हप्ते आपण लांबणीवरती जाताना पाहिलेले आहेत. तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रित येणार का? कारण की बघा, जर ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी लेट झालेला आहे तर तो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला मग येऊ शकतो. जर लेट झाला तर म्हणजे ह्या शेवटच्या महिन्याच्या तारखेपर्यंत नाही जर आला तर मग हे दोन्ही हप्ते एकत्रित दिले जाऊ शकतात का? कारण की याच्या अगोदर देखील जे हप्ते या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये लेट झालेत ते पुढच्या महिन्याच्या हप्त्यासोबत एकत्रित दिले गेलेले होते. तसा या ठिकाणी ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रित दिला जाऊ शकतो का, त्याबद्दलची देखील माहिती या ठिकाणी आपण बघूयात. बघा, लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता देखील असू शकते. जर हप्ता लांबणीवर गेला तर पुढच्या महिन्यात पैसे हे तुमचे जमा होत असतात. जसं आपण मागचे हप्ते एप्रिल महिन्यापासून बघितलेले आहेत की प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे तो पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होताना दिसत आहे. जर हा हप्ता लांबणीवरती गेला तर पुढच्या महिन्यामध्ये हे तुम्हाला पैसे मग भेटू शकतात, जो की तुमचा 14वा हप्ता आहे. जर हप्ता पुढच्या महिन्यामध्ये दिला जाणार असेल तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्रित येणार का असा प्रश्न देखील विचारला जात आहे. जर ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रित तुम्हाला दिले गेले तर एकत्रित मग तुम्हाला ऑगस्टचे 1500 रुपये आणि सप्टेंबरचे 1500 रुपये असे मिळून या ठिकाणी 3000 रुपये देखील भेटू शकतात. परंतु त्याच्याबद्दल अजून कुठलीही अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. तर आता सध्या आपण जर बघितलं तर जून महिन्यापासून काही लाडक्या बहिणींचे हप्ते जे आहेत स्थगित करण्यात आलेले आहेत आणि अपात्र लाडक्या बहिणींवरती कारवाई देखील सुरू आहे, पडताळणी देखील सुरू आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेतून 26 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्या आहेत. आता या महिलांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे आणि मागच आपण या ठिकाणी ट्विट बघितलेला आहे. 1 ते 2 दिवसापूर्वी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून सांगितलेला आहे की जो 26 लाखाचा आम्हाला डेटा भेटलेला होता तो प्राथमिक स्वरूपाचा होता आणि तो डेटा जो आहे आता प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हा अधिकारी आहेत किंवा जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि त्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यासाठी तो डेटा त्यांना दिलेला आहे. म्हणजे त्यातून पात्र अपात्र ठरवलं जाणार आहे. जून महिन्यापासून ज्या लाडक्या बहिणींना हा लाभ जो आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे त्यांची पडताळणी आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र किंवा अपात्र ठरतील त्यानुसार त्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेतला जाणार आहे. तर बघा, आता या महिलांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. त्यातून ज्या महिला अपात्र ठरणार आहेत त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत, त्यांच्यावरती कारवाई देखील केली जाऊ शकते, त्याबद्दलची देखील त्यांनी माहिती दिली. या महिलांची जिल्ह्यानुसार पडताळणी होणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन या ठिकाणी महिलांच्या अर्जांची पडताळणी देखील करणार आहेत. याबद्दल स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विटमध्ये सांगितलेलं होतं की फिजिकल व्हेरिफिकेशन यांचं केलं जाणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेतील जवळपास 26 लाख लाभार्थ्यांची ही छाननी होणार आहे. त्यामधून अपात्र आणि पात्र ठरवण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभांवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या सुमारे 26 लाख लाभार्थ्यांची पात्रता संशयाखाली असल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आलेले आहेत. माहिती व तंत्रज्ञान विभागाने या संदर्भातील प्राथमिक माहिती जी आहे ती उपलब्ध करून दिल्यानंतर महिला आणि बालविकास विभागाने ही यादी संबंधित जिल्हा प्रशासनाकडे या ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे जी संपूर्ण डेटा आहे तो दिलेला आहे. त्याच्याबद्दल त्यांनी ट्विट करून देखील माहिती दिलेली आहे. बघा, त्यांचं नेमकं काय ट्विट आहे ते देखील समोर आलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती. सदर सुमारे 26
24 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत. म्हणजे हा संपूर्ण राज्यामधील डेटा आहे 26 लाखाचा. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती जिल्हा यंत्रणेला, संबंधित जो जिल्हा आहे त्या यंत्रणेला छाननीसाठी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावरती सुरू आहे. छाननीअर्थी या लाभार्थींची पात्रता आणि अपात्रता स्पष्ट होणार आहे. छाननीअर्थी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांच्याबाबतचा जो निर्णय या ठिकाणी असणार आहे किंवा अपात्र ठरतील त्यांच्याबाबतचा जो निर्णय असेल ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या स्तरावरती घेतला जाणार आहे. आणि तसेच जे पात्र ठरणारे लाभार्थी आहेत त्यांचा लाभ पुढे देखील सुरूच राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुमची योजना बंद होणार नाही. जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ मात्र कायमस्वरूपी चालूच राहणार आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता तुम्हाला 100% भेटणार आहे, परंतु त्याबद्दलची डेट अजून मात्र फिक्स करण्यात आलेली नाही. मग हा हप्ता देखील या ठिकाणी लांबणीवरती जाण्याची शक्यता मात्र आहे, कारण की महिना संपायला अवघे 3 ते 4 दिवस राहिलेले आहेत. परंतु अजून मात्र या ठिकाणी याची डेट जी आहे ऑफिशियली या ठिकाणी देण्यात आलेली नाही. म्हणजे हा हप्ता देखील तुम्हाला पुढच्या महिन्यात जाण्याची शक्यता देखील असू शकते. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. याच्याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.